नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला असे काही सत्याचे उलगडे होणार आहेत, ज्यामध्ये प्रतिमाला सत्याचा उलगडा झाल्यानंतर प्रतिमा कशा पद्धतीने नागराजचं थोबाड फोडताना दिसणार आहे आणि त्याचमध्ये सुमनचा सुद्धा विशेषतः प्रतिमाला साथ देण्यात हात आहे. त्यामुळे आता कशा पद्धतीने दोघेही मिळून आता या नागराचं सत्य समोर आणणार आहेत, हेच आपण या भागात पाहणार आहोत. जेव्हा प्रतिमा आणि रविराज आश्रमातून घरी आलेले असतात, तेव्हा मात्र आता दोघेही जण गप्पा मारत असतात. कारण प्रतिमाला त्या गोष्टीची जाणीव झालेली असते आणि तिला सगळ्या काही गोष्टी समजत असतात. म्हणजेच तन्वी लहानपणी जे काही चित्र आठवत काढायची, ते सगळं काही जी गोष्टी आहेत त्या आता प्रतिमाला आठवू लागलेल्या असतात. त्यामुळे प्रतिमा आणि त्यासोबत रविराज घरी येऊन सुमनला याबद्दल सांगत असतात. खरं तर प्रतिमाला अर्जुन, सायली या सगळ्यांना सुद्धा ही गोष्ट सांगायची असते, परंतु रविराज यांनी ही गोष्ट तुर्तास तरी त्या लोकांना सांगायचं नाही असं सांगितलेलं असतं. पण आता रविराज आणि प्रतिमा जेव्हा घरी येतात, तेव्हा मात्र या सगळ्याबद्दल डिस्कस करत असतात आणि तेव्हा सुमन आणि नागराज नेमकं ऐकतात. म्हणजे सुमनला सुद्धा आता ही गोष्ट ऐकून खूप जास्त आनंद होतो आणि सुमन जी आहे ती म्हणत असते की म्हणजेच जेव्हा आपली तन्वी लहानपणी चित्र काढायची, हे सगळं काही वहिनींना आठवते, म्हणजे खरंच गोळ्यांचा प्रभाव खूप चांगला पडायला लागलेला आहे. त्याच वेळेला आता नागराजच्या एवढं लक्षात येत नाही की नेमकं काय आहे. तर दुसरीकडे मात्र नागराज जो आहे तो म्हणत असतो, म्हणजे काय, मला कळलं नाही गोळ्यांचा प्रभाव म्हणजे काय. तर आता रविराज म्हणतात की अरे, त्या दिवशी डॉक्टर श्रद्धा नाही का आल्या होत्या, त्यांनी नाही का त्या गोळ्या बदलून दिल्या, त्या गोळ्या बदलल्या होत्या ना, त्यामुळेच आता बराच फायदा झालेला दिसतोय. म्हणजे बघ, ज्या गोळ्या आधीच्या होत्या 250 mgच्या, त्यापेक्षा जास्त पॉवरची गोळी दिलेली आहे आणि त्यामुळेच आता आपल्या प्रतिमाची मेमरी पुन्हा येण्यामध्ये खूप जास्त त्या गोळीमुळे हातभार लागलेला आहे. त्यामुळेच तर आता तन्वीच्या बालपणीची गोष्ट प्रतिमाला आठवली, असं देखील रविराज म्हणत असतात. पण आता मात्र नागराजचं डोकं जे आहे ते सटकलेलं असतं. नागराज विचार करतो की त्या गोळ्या लपवून मी खरं तर खूप मोठी चूक केली की काय. म्हणजेच नागराजला माहिती नसतं. नागराज आता विचार करतो की नाही, या जर सतत गोळ्या या प्रतिमाने खाल्ल्या तर प्रतिमाला नक्कीच या गोळ्यांचा जास्त प्रभाव पडला तर प्रतिमाची मेमरी पुन्हा येईल आणि तिला हे सुद्धा समजेल की सायली हीच तन्वी आहे. पण नाही, यावर कुठेतरी कंट्रोल करायला हवा, असाच विचार आता नागराज जो आहे तो करत असतो. पण कसा, ऑलरेडी नागराजने प्रतिमाच्या ज्या गोळ्या असतात त्या बदली केलेल्या असतात आणि आता प्रतिमाला योग्य त्या गोळ्या डॉक्टर श्रद्धामुळे जास्त पॉवरच्या दिल्या गेल्यामुळे आता प्रतिमाची मेमरी थोडी थोडी का होईना पुन्हा येत असते. तर दुसरीकडे मात्र नागराज हा डिस्टर्ब असतो आणि तो विचार करतो, गोळ्यांची पॉवर तर वाढवली आहे आणि त्यामुळेच हा सगळा गोंधळ उडाला आहे. तर त्यानंतर त्याला एकाकडे प्रियाचा सुद्धा राग येत असतो. कारण आहे ना, प्रियाचा राग त्याला या गोष्टीमुळे जास्त येतो, कारण प्रियाने त्या मेडिकलवाल्याचा नंबर, जो कोणी मित्र होता तो गोळ्या आतापर्यंत पुरवत होता, त्याचा नंबर जो आहे तो दिलेला नसतो आणि त्यामुळेच आता खूप जास्त नागराजला जो आहे तो राग येत असतो आणि तो प्रतिमाकडे एकटक पाहत असतो. कारण त्याला आता कुठेतरी जाणवत असतं की प्रतिमा वहिनीची स्मृती जर परत आली तर आता सगळं काही मी संपलो, म्हणजेच मला जे काही हवं आहे ते साध्य होणार नाही. इतकी वर्ष मी ज्या गोष्टीची मेहनत घेतली, ज्या गोष्टीसाठी मी कष्ट केले, ते सगळे काही पाण्यात जाणार, हे सुद्धा आता नागराजला माहिती पडलेलं असतं. कारण आता प्रतिमाची ती गोळी बदली झाल्यामुळे हा सगळा गोंधळ नागराजचा उडालेला असतो. तर दुसरीकडे मात्र रविराज नेहमीप्रमाणेच आता प्रतिमाला गोळ्या द्यायचा ठरवतात. कारण आता जेव्हा प्रतिमाला आपण वेळेच्या वेळी गोळ्या दिल्या तर नक्कीच तिची स्मृती परत येऊ शकते, हे सुद्धा रविराजांना माहिती असतं. कारण इतक्या भूतकाळातील घटना, तन्वीच्या चित्र काढण्याची घटना, ही सुद्धा आता प्रतिमाला आठवू लागल्याने खूप जास्त आनंद जो आहे तो खरं तर सुमन त्यासोबत रविराज यांना झालेला असतो. पण या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्या मात्र आता नागराजला त्रास देत असतात. नागराज आता गोंधळात अडकलेला असतो. त्याला कळत नसतं की काय करावं. कारण नागराजने गोळ्या बदली केलेल्या असतात, पण त्याचा फायदा प्रतिमाला झाला
झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा, नागराज आणि त्यासोबत सगळेच घरातले बसलेले असतात. तेवढ्यातच प्रतिमाचा फोन वाजतो. तर प्रतिमाच्या मोबाईलवर कल्पनाचा कॉल आलेला असतो. कल्पना आता प्रतिमाला सांगू लागते की तुम्हाला सगळ्यांना इथे यायचं आहे. खरं तर आपल्या अन्नपूर्णा ट्रस्टला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यामुळेच आपण एकत्र कार्यक्रम करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन देते असं देखील ती म्हणत असते. त्यावर प्रतिमा म्हणते की घरातल्या घरात आमंत्रण द्यायची काहीच गरज नाही, आम्ही सगळीच जण येऊ, काळजी करू नकोस असं देखील कल्पनाला प्रतिमा सांगू लागते. तर आता मात्र नागराज म्हणत असतो की या निमित्ताने नक्कीच मला काही ना काही करायची संधी मिळेल असा त्याच्या डोक्यात विचार सुरू असतो. पण दुसरीकडे मात्र रविराज आता नेहमीप्रमाणेच प्रतिमाला गोळ्या देतात. तर त्याच वेळेला आता जेव्हा प्रतिमाला रविराज गोळ्या देतात तर सुमन रविराज यांना म्हणत असते की मी ही सगळी जबाबदारी घेते, कारण प्रत्येक वेळेला सुमनच प्रतिमाची सगळी जबाबदारी घेत होती. तिच्या खाण्यापिण्याचं, डायटिंगचं सगळं काही खरं तर सुमन पाहायची. पण आता सुमनला हे सगळं काही घेणं खरं तर खूप जास्त जड जात होतं, कारण आधीच्या गोळ्या ज्या काही प्रतिमाच्या हरवल्या होत्या त्यामुळे ती आता कसं तरी येऊन विचारते की मी पुन्हा एकदा या सगळ्याची जबाबदारी घेऊ का? तर रविराज म्हणतात की त्या दिवशी जसा गोंधळ झाला होता तसा गोंधळ पुन्हा व्हायला नको, कारण गोळ्या ह्या वेळच्या वेळी प्रतिमाला जायला हव्यात. बघितलंच ना, आता एकच दिवस झालाय पण प्रतिमाला त्या गोळ्यांमुळे किती फरक पडलेला आहे तो, आणि तिच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा बरेच बदल झाले आहेत आणि त्यामुळेच मला असं वाटतं की पुन्हा एकदा काही त्याच्यामध्ये बदलायला नको. त्यावेळेला आता सुमनला तो भूतकाळातला प्रसंग आठवतो. म्हणजेच सुमनच्या लक्षात येतं की जी काही गोळी जी होती ती खरं तर दिलेली होती, ती चेंज केलेली होती. ती चेंज करण्याचं काम जे आहे ते नागराजने केलेलं होतं. नागराजच्या कपड्यांमध्ये सुमनला जे आहे ते आता ती गोळीची बॉटल सापडलेली असते आणि त्यामुळेच आता सुमनने ती गोष्ट रविराज, प्रतिमा आणि त्याचसोबत नागराजला सुद्धा सांगितलेली असते. पण ज्यावेळेला नागराजचे कपडे धुत असते ना सुमन, त्यावेळेला त्या खिशामध्ये ते गोळीची डबी सापडलेली असते. पण घरात उगाच वाद नको म्हणून सुमनने तो विषय वाढवलेला नसतो. म्हणूनच ती रविराजांना म्हणत असते की पुन्हा माझ्याकडनं काही चूक होणार नाही, मी वेळच्या वेळी गोळी देईन, तुम्ही बिलकुलही काळजी करू नका असं देखील तिनं आता सांगितलेलं असतं. जेव्हा काही ती असं सगळं म्हणते तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा नागराज विचार करतो की नाही, हीच ती संधी आहे आणि ह्याच त्या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे. म्हणजेच तो आता विचार करतो की काही झालं तरी या गोळ्या बदली करायला हव्यात. पण या गोळ्या बदली कशा करायच्या याचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो. त्याला आता प्रतिमामध्ये होणारे बदल नको असतात, तर आता त्या गोळीमध्ये तो चेंजसुद्धा करतो. म्हणजे ज्या गोळ्या आधी त्याच्याकडे असतात ना त्याच गोळ्या पुन्हा एकदा त्या मागवून घेतो सेम, आणि त्या गोळ्या तिथे त्यानं ठेवलेल्या असतात. पण जेव्हा आता प्रतिमा त्या गोळ्या खायला जाते ना तेव्हा आता प्रतिमाला त्या गोळ्यांमध्ये बदल झालेले दिसून येत असतात आणि त्यामुळेच आता प्रतिमा विचार करते की हे सगळं काही काय आहे. प्रतिमाच्या डोक्यात सुरू असतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण आता जी गोळी प्रतिमाला दिलेली असते ना ती गोळी 250 mgपेक्षा जास्त, म्हणजेच त्याचा आकारही वेगळा असतो. त्यामुळे प्रतिमाच्या चांगलं लक्षात असतं आधी जी गोळी होती ती ओव्हल शेपमध्ये होती आणि आताची गोळी जी आहे ती खरं तर एकदमच गोल होती, आणि त्यामुळेच आता या सगळ्या शेप्समुळे प्रतिमाला कुठेतरी जाणीव होते की नाही, या गोळ्या पुन्हा एकदा बदली झालेल्या आहेत का, असाच ती आता विचार करत असते. त्यामुळेच ती आता रविराज त्यासोबत सुमन या सगळ्यांना हाका मारून बोलवून घेते. तर आता तिथे नागराज देखील आलेला असतो आणि त्याच वेळेला आता गोळ्यांमध्ये काहीतरी बदल झालेला आहे असं ती आता सांगू लागते. त्याच वेळेला आता जेव्हा गोळ्यांमध्ये बदल झालेला आहे हे सगळं ती रविराजांच्या समोर सांगते, त्यावेळेला मात्र नागराज पुन्हा एकदा प्रतिमाला वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतो. तो आता सगळ्यांच्या समोरच म्हणत असतो की नाही ग, ह्या त्याच गोळ्या आहेत तुझ्या,
तुला दिलेल्या या गोळ्यांमध्ये असा कसा बदल होईल? या तर गोळ्या तुझ्याच रूममध्ये आहेत ना, मग तुझ्या रूममध्ये तू सोडून कोणी आलेलं नव्हतं, तर मग तुझ्या गोळ्यांमध्ये कसा काय बदल झाला? तर सुमनला सुद्धा आता ती गोळी माहिती असते. म्हणूनच आता सुमन देखील म्हणत असते की नाही या गोळ्यांमध्ये बराच बदल झालेला आहे. म्हणजे आधीच्या ज्या गोळ्या होत्या ना, त्या या गोळ्या आहेत आणि आता ज्या काही गोळ्या दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये बरेच बदल आहेत. आताची ही गोळी नाहीच. मग ही गोळी बदलली तरी कोणी? हा प्रश्न रविराज प्रतिमाला पडलेला असतो. पण त्यावेळेला मात्र आता सुमन शांत राहत नाही, कारण सुमनला माहिती असतं की जर ती पुन्हा एकदा आता शांत राहिली तर या सगळ्यामध्ये खूप जास्त लॉस होऊ शकतो. सुमन म्हणत असते की नाही, आता जर मी शांत राहिले तर या सगळ्याचा प्रभाव प्रतिमा वहिनीवर होईल, प्रतिमा वहिनीच्या सगळ्या शरीरावर होईल. कारण आतापर्यंत आपण ही गोष्ट लपवून ठेवली. प्रत्येक वेळेला म्हणजे जे काही झालं प्रतिमा वहिनींसोबत ते सगळं काही यांनीच केलेलं आहे हे तिच्या मनामध्ये येत असतं. कारण आधीसुद्धा प्रतिमा वहिनीवर जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा प्रतिमा वहिनींनी यांचंच नाव घेतलं होतं. म्हणजेच हे सगळं काही मुद्दामून हेच करत आहेत. पण हे सगळं हे का करत आहेत याचं कारण मला माहीत नाही, असा सुमन विचार करत असते. पण आता ती विचार करते आणि ठरवते की आता शांत बसायचं नाही. आणि म्हणूनच ती रविराजांना सांगते की तुम्हाला मी सांगते एक गोष्ट की हे सगळं करायचं काम हेच करत आहेत. रविराज म्हणतात की हे म्हणजे कोण? त्यावर आता सुमन सांगते की नागराजनेच हीच गोळी बदली करायचं काम केलेलं आहे. आणि त्या दिवशी डॉक्टर श्रुती जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुद्धा मुद्दामूनच नागराज यांनी त्या गोळ्या लपवल्या होत्या, कारण मला त्या गोळ्या त्यांच्या पाकिटात सापडल्या होत्या. मी त्यांची जेव्हा पॅन्ट धुवायला घेतली तेव्हा मला त्या गोळ्या सापडल्या होत्या, असं देखील आता सुमन त्यांच्यासमोर खुलासा करते. जेव्हा सुमन आता हे सगळं काही बोलते तेव्हा रविराज आणि त्यासोबत प्रतिमाला धक्का बसतो. रविराज आता एका पॉईंटला विचार करतात की हे सगळं काही का म्हणून केलं असेल त्या नागराजने. त्यामुळेच आता नागराजही खूप जास्त घाबरलेला असतो आणि प्रतिमाला बरं न करण्यामागे नागराजचा हात असतो. हे जेव्हा आता रविराजांना कळतं तेव्हा रविराजांना प्रचंड राग येतो. त्याच वेळेला आता रविराजचा सगळा जो काही राग असतो तो नागराजवर निघतो, कारण नागराज जो आहे तो आतापर्यंत जे काही करत होता, म्हणजेच त्याला रविराजांची प्रॉपर्टी हडप करायची होती, त्यासाठी त्याने हे सगळं प्रयत्न केलेले असतात. म्हणजेच तो अपघातही त्यांनीच घडवून आणलेला असतो. पण हे सत्य अजूनही रविराजांना माहिती नसतं. पण हे जे काही प्रतिमाला न ठीक करण्याचं जे काही सत्य असतं ते तर आता रविराजांना कळलेलं असतं की या सगळ्यामध्ये नागराज आहे. पण नागराज हे सगळं का करत असेल याचा सुद्धा विचार जो आहे ते रविराज करत असतात. तर दुसरीकडे प्रतिमाला आता या सगळ्याचा भयंकर असा राग येतो. प्रतिमा विचार करते की मग आजपासून मी कितीतरी दिवसापासून विचार करत आहे की या सगळ्यामागे नागराज आहे, पण त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. एकाच वेळी दोन भयानक सत्य जेव्हा आता समोर येतात प्रतिमाच्या, तेव्हा प्रतिमा आता शांत न राहता विचार करते की काही झालं तरी आता या नागराजला अद्दल घडवायला पाहिजे. आणि म्हणूनच प्रतिमा नागराजचं थोबाड फोडते. कारण प्रतिमा आतापर्यंत ज्या काही संकटातून जात होती त्या सगळ्या संकटाचा कारणीभूत जो एक तो करता धरता होता तो सगळा काही नागराज होता. आणि नागराजमुळे तिला खूप काही वेदना सहन कराव्या लागत होत्या. आणि म्हणूनच तिनं आता ठरवलेलं असतं की नाही, जे काही आहे ते राग काढायचा आणि तिनं नागराजचं थोबाड फोडलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता नागराजचं थोबाड फोडल्यामुळे नागराज जो आहे तो पुरता घाबरलेला असतो. पण आता सुमन आणि प्रतिमाच्या हटके स्टाईलमुळे आता हे तर समोर आलेलं असतं की नागराजचा काळ्या चेहऱ्यामागे नेमकं काय सत्य आहे ते. आता रविराज हे सुद्धा शोधून काढतील की नागराज या सगळ्यामागे काय हेतू होता, म्हणजेच त्याला प्रतिमाला का बरं होऊ द्यायचं नसतं. या सुद्धा सत्याचा शोध पुढच्या भागांमध्ये रविराज घेताना दिसणार आहे. मग आता रविराज नागराजला कोणती शिक्षा देतील, कारण प्रतिमाने तर त्याचं मुस्काट तर फोडलेलंच आहे. पण प्रतिमाला आणि रविराजांना प्रश्न पडलेला आहे की नागराज हे सगळं का करतोय आणि कोणाच्या सांगण्यावरून करतोय का. त्यामुळेच आता त्या दोघांनाही प्रश्न पडलेला असतो. तर आता रविराजांना जेव्हा नागराजचं सत्य समजलेलं आहे तेव्हा आता रविराज नागराजच्या बाबतीत काय घेतील ॲक्शन ते पाहणं सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.